नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि निकाल धक्कादायक लागला। महायुतीचा विजय आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। पराभव झाल्यानंतर विरोधकांकडून निवडणूक यंत्रणेवर संशय व्यक्त करण्यात आला। ईव्हीएम विरोधात बऱ्याचशा लोकांनी वक्तव्य केली। त्यातच महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा पूर अशा गोष्टी कधीही पाहिल्या नाही अशी प्रतिक्रिया जनतेतून समोर येत आहे। स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा गोष्टी ऐकायला मिळतात, पण संबंध राज्य आणि देशाच्या निवडणुकीत पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात करणे हे योग्य नाही। निवडणुकीचे संबंध यंत्रणाच हातात घेणं हे अयोग्य आहे असं कधीही पाहायला मिळालं नाही। ते महाराष्ट्रातही यावेळी पाहायला मिळाले। आता त्याचा परिणाम दिसू लागलाय। लोकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे। पुण्यातील महात्मा फुले वाड्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय। आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज 30 नोव्हेंबर रोजी बाबा आढाव यांची आंदोलनस्थळी भेट घेतली। त्यांच्या या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी बाबा आढाव यांनी एकट्यानेच हे आंदोलन करणे पुरेसं नाही, जनतेनेही अशा प्रकारचा उठाव केला नाही तर संसदीय लोकशाही एक दिवस उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त केली आहे। ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत त्यांनाच या देशाचं काहीच पडलेलं नाही हे माहिती असतानाही संसदेत हा प्रश्न उपस्थितच केला जात नाही। विरोधी पक्षाने याबाबत प्रश्न उपस्थित केला तर त्यांना बोलू दिले जात नाही। हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून आमचं म्हणणं मांडण्याची गेल्या 6 दिवसांपासून मागणी करत आहोत, पण एकदाही त्यांची मागणी मान्य झाली नाही। एवढंच नाही तर 1 मिनिट सुद्धा संसदेत देशातील एकाही प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही। याचा अर्थ राज्यकर्त्यांकडूनच संसदीय लोकशाही आघात करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। यासाठी आता तिथे काय चाललंय हे माध्यमांसमोर बोलून चालणार नाही। शेवटी लोकांमध्येच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल। बाबा आढाव यांनी या उठावाची सुरुवात केली आहे। शरद पवारांनी असं म्हणत जनतेला एक प्रकारचं जागृत होण्याचं आवाहन केलं आहे। शरद पवार म्हणाले आहेत की ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, पण काही लोकांनी आमच्याकडे येऊन ईव्हीएम 30% मत बदलता येतात याबाबत आम्हाला सांगितलं होतं। अशा पद्धतीने ईव्हीएम मध्ये घोटाळा करणे शक्य आहे आणि ते केलं जाऊ शकतं, पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। त्यामुळे ईव्हीएम अशा पद्धतीने टोकाची भूमिका घेईल असं आम्हाला कधीही वाटलं नाही असं शरद पवार म्हणाले। परंतु प्रश्न हा देखील उपस्थित होतो की मान्य आहे महाविकास आघाडीला जागा कमी मिळाल्या, पण ज्या ठिकाणी जागा मिळाल्या त्या ठिकाणी ही ईव्हीएमनेच निवडणूक झाली। मग तिथे काही घोटाळा झाला नाही हे कशावरून? की सत्ताधाऱ्यांनी काही ठिकाणी सेटिंग करून जागा मिळवल्या आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अद्याप अंधारातच आहेत। पण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा परिणाम सरकारवर काय पडतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे।